गगनाचा कडा चढून सूर्य मावळतीकडे उतरला होता. त्याची अनंत किरणं मालवाडीवर वर्षत होती. वारणेच्या काठावर वसलेली मालवाडी शांत भासत होती. घरांच्या सावल्या पूर्वेकडे पसरून नदीत बुडत होत्या. शिवारात गेलेली माणसं गावात येत होती. त्यामुळे त्या 500 घरात चैतन्य येत होतं. गावाच्या पूर्वेला 2 घरांचा महारवाडा आणि एक घर असलेला मांगवडा आपलं दुबळं अस्तित्व कसं तरी प्रस्थापित करीत होता. महारांच्या घराला लागूनच शिवामांगाचं घर होतं. ऊसाचा पाला मेंढक्यांनी डोकीवर घेऊन त्या घराला घराचा आकार दिला होता. कुडातून शिरणारा वारा शिवाच्या चुलीत शिरून जाळ डोकंच फिरवित होता आणि शिवाची म्हातारी आई चिमाबाई त्या अवखळ झाडावर काबू करीत बसली होती. शिवाची बायको येसूबाई गीत गाऊन दळीत होती. शिवा रानातून येऊन दारात बसून गीत ऐकत होता. शिवाचा आपल्या येसूवर भारी जीव होता. शिवाचं वय आता 27 वर्षाचं होतं. अंगापिंडाने तो घनगंभीर होता. मालेवाडीचा राखणदार होता तो. त्यानं राखणदारीसाठी लागणारं बळही राखून ठेवलं होतं. तो रंगानं, रूपानं, निकर्णीनं गावाला प्यारा होता. शिवाबद्दल गावाला अभिमान वाटत होता. शिवाप्रमाणेच त्याची बायकोही देखणी होती. तीही गावातील आयाबायांना हवीहवीशी वाटत होती. येसूनं पूर्वजन्मी काहीतरी पाप केलं असावं म्हणून ती मांगाच्या जन्मी गेली, नाहीतर ती वाण्या बामणात खपली असती, असं येसूला पाहून कित्येक बाया आपसात म्हणत. नी येसूशी आपुलकीनं वागत. येसूच्या लग्नाला आता वर्ष होत आलं. ती माहेरी गेली नव्हती. लग्नानंतर नवरा, सासू आणि सुंदर मालवाडी यात ती रमली होती. तिला माहेरची सय होत नव्हती. आपण माहेरी गेल्यानं सासूचे व नवऱ्याचे हाल होतील म्हणून तिनं स्वतःच माहेरी जाण्याचं टाळलं होतं. तिचा बाप यमामान कित्येक खेपा घालून दमला होता, परंतु येसूनच त्याला रिकामा पाठवला होता. येसूचं नि शिवाचं ते वागणं यमाजीला पसंत नव्हतं. तो चिडला होता. एकेरीवर आला होता. 8 दिवसाला सांगावा धाडीत होता. मध्येच एखादा सण गाठून येत होता, पण दरवेळी येसूस टाळाटाळ करीत होती. ती एक दिवस शिवाला सोडून कुठंही जाणं पसंत करत नव्हती. तिचा तो मोडका संसार सुखात होता. राम राम. कडूस पडता पडता यमाजी आला आणि लांब सूर काढीत त्यानं शिवाला रामराम ठोकला. शिवाचा पापला. त्यानं निरखून पाहिलं. दिप्पाड यमाजी येऊन त्याच्या पुढं उभा होता. डोकीला भलं मोठं पागोटं बांधलं होतं. खांद्यावर घोंगडं घेतलं होतं. फक्त एक लंगोटी लावली होती, नाहीतर तो संपूर्ण नागवा होता. त्याचा रंग गडद काळा होता. पुढे आलेले शुभ्र दात त्याच्या रुंद चेहऱ्याची उग्रता वाढवत होते. त्याचे टपोरे डोळे, दाट भुवया, कानापर्यंत सणसणीत मिशा, यामुळे यमाजी हा प्रत्यक्ष यमासारखाच वाटत होता. अशा या भयान माणसापोटी येसूबाईसारखी देखणी पोरगी जन्माला कशी आली याचं लोकांना कोडच पडलं होतं. कसं काय, बरं आहे ना? शिवा घाबरून म्हणाला. त्याकडे लक्ष न देता स्वतःचं घोंगडं अंथरून यमाजीनं बैठक मारली. खांद्यावरची पडशी खाली ठेवीत तो चिडक्या सुरात म्हणाला. कशी काय आमची येसाबाई? बरे आहे की, शिवा म्हणाला आणि बाप आल्याची चाहूल लागून येसाबाई बाहेर आली. पाण्याचा तांब्या बापा हाती देऊन तिनं भावंडाची, आईची खुशाली विचारली. आई, पोरांनी समधी माणसं बरी आहे ती, यमाजी म्हणाला आणि पडशीतून चिलीम काढून ती पायाच्या अंगठ्यात धरून तंबाखू तळ हातात सोडू लागला. मग त्यानं गारगोटीवर पोलादाची कांडी मारून विस्तू केला आणि चिलीम ओढू लागला. दूर सोडीत तो म्हणाला. पोरीला 4 दिवस न्यावे म्हणून आलूया. पोरांनी दोसरा काढलाय. 12 महिने झालं. लय सतावती तिया. ते खरं आहे, पण त्याला मध्येच अडवून यमाजी कडाडला. ते खरं असू द्या नाहीतर खोटं, मी पोरीला नेणार. माय माहेरच्या वाटा कुडत नसत्या. जेव्हा यावं तेव्हा तुमचं आपलं ते खरं आहे, पण हे चालूच. मामा, ऐकून तरी घ्या, शिवा कणत म्हणाला. तुम्ही आमची अडचण बघा की. येसू गेल्यावर आमासनी भाकरी कशी मिळणार? कोण दळणार? आई ही अशी. मग ही अडचण कवा संपायची? यमा गुरकला. मग तुम्हीच सांगा, शिवानं उलट प्रश्न केला. मग तुम्ही दोघं बी चला, यमा उत्तरला. मग आईचं काय करू? शिवानं प्रश्न केला. तसा यमाजी चिडला. त्या भयंकर दाट भुवया चढवीत तो म्हणाला. पाहुणं, नीट बोला. माझी पोरगी तुम्हाला दिली आहे, त्या म्हातारीला नव्हं. ती म्हातारी आणि 10 वर्ष मरणार नाही, तवर पुरीला माहेर बंद का?
कुठलं ह्यो नाही का दांडगावा? यमाच्या या बोलानं शिवाही चिडला. तो म्हणाला, तुम्ही बी नीट बोला. नाही बोलणार. यमाजी कडाडला. आता मी पुरीला घेऊनच जाणार. मी बा आहे तिचा. दोघांची बोलचाल वाढत्या सुरात होऊ लागताच येसूबाई दारात आली. म्हणाली, खरंच अडचण आहे. मी येणार नाही. बाबा, उगच तंडू नको बरं. गप्प बस. मला का कळत नाही? अरेच्या, यमाजी येसूवर बिथरला. गरकन मान फिरवून म्हणाला, येत नाही म्हणजे? झिंजे धरून वडीत नेत. म्हणे येत नाही. लय शेणी होऊ न ग. ने बघू वडीत. शिवा उठला. पाकाडीतली कुऱ्हाड घेऊन दारात आला. पंजी खोचून ओरडला, ए मामा, ने बघू झिंजी धरून. येसूने शिवाला धरला. चिमा आली. शेजारचा किसना महार आला. राहू द्या, गप्पा, ऐका. कालवा वाढला. हेमाजी पिसून उठला होता. मार, मार मला, असं तो ओरडत होता. त्याच्या पल्लेदार आवाजानं तिन्ही सांजेचं वातावरण थरथरू लागलं होतं. त्याला शांत करता करता येसूला धाप लागली. मग तो उशिरानं शांत झाला आणि आपलं घोंगडं झटकून काठी घेऊन म्हणाला, कुऱ्हाड घेऊन शान माझ्यावर आलास, पर मी तुला ह्याचा जबाब देईन तरच बापाचं नाव सांगेन. आणि जीवात जीव आहे तवर मी येशीला या घरात नांदू देणार नाही. बस राखण करीत. असं म्हणून यमाजी चालू लागला. करवंदीच्या भयानक जाळीत काळ्या बिबिवा वाघ शिरावा तसा यमाजी एकदम द्वेषानं अंधारात शिरून नाहीसा झाला. पाहुणा आला आणि गेला. एक परी बरंही झालं आणि वाईटही झालं. त्या विचारानं शिवाचं डोकं बधीर झालं होतं. सासरा आला आणि डोसक्याला ताप देऊन गेला. म्हणूनच तो मनातल्या मनात चरफडत बसला होता आणि त्याच्या डोकीवर अंधाराचे थर दाट होत होते. रात किडे चिरचिरून ठाव फोडीत होते. वातावरण करकरत होतं. येमाजी जाताच शिवाच्या दारातील गडबड शांत झाली. येसू, चिमा घरात गेल्या आणि शिवा दारात बसून झाल्या प्रकाराचा विचार करू लागला. उशीरपर्यंत तो एकटाच दारात बसला. त्याचं मन धगधगत होतं. थोड्या वेळाने चिमा पुन्हा दारात आली. शिवाचं डोकं शांत व्हावं म्हणून म्हणाली, चांबारवाड्यात तरी जाऊन ये. तुझं पायतान शिवलं असल. शिवानं 4 महिन्यांपूर्वी पायाचं माप नि 2 रुपये इसारात दिली होती. परंतु धोंडे सांबार पायतान देतच नव्हता. शिवा विचार करीत होता. त्याला धोंडे सांबाराची आठवण झाली. 4 महिन्यापूर्वी आपल्या पायाचं माप दिलं होतं, पण धोंडे सांबार त्याला पायतान शिवून देतच नव्हता. शिवाला एकाएकी धोंडे सांबाराची आठवण झाली आणि राग आला. तो हातात काठी घेऊन चांबारवाड्याकडे उठून निघाला. धोंडे चांबार सोप्यात दिवा लावून पाटलाची मूठ सांधित होता. हा चांबार देहानं, हाडानं नि विचारानं साऱ्याच गोष्टीत आडवा होता. हेकट, रगेल म्हणून लोक त्याला भीत आणि गावचा एकुलता एक चांबार कुणालाच भीत नव्हता. शिवाजवळ येऊन बसला तरी त्यानं वळून त्याच्याकडे पाहिलं नाही. कान्या डोळ्यानं पाहून तो अधिकच कामात दंग झाला. त्याच्या हाताला गती मिळाली नि पोलीस पाटलाची ती मूठ तो उलतीपालती करू लागला. गावात तो चांबार फक्त पाटलालाच भीत होता. बाकीची माणसं त्याच्या खिस गंतीतही नव्हती. सळ, आरी, रापी, इंगा ही आपली हत्यारं तो चपळाईनं चालवत होता. त्यानं आपली रुंद पाठ शिवाकडं केली होती. आपण त्याला पाहिलाच नाही अशा अबिर्भावानं तो मन लावून काम उरकीत होता. शिवाला कंटाळा आला. तो हळूच सरकून बसला. अगदी हळू स्वर काढून कसं बोलावं याचा विचार करू लागला आणि मग मनाचा हिय्या करून त्यानं धोंडी चांबाराची ती तंद्री घालवली. धोंडी नाना, मी आलोया. शिवा नरमाईनं म्हणाला. मग कसं करू म्हणतोस? धोंडी पुढं पाहत म्हणाला. त्याचं बोलणं शिवाला बोचलं. तो चपापून बावरला. त्याचं तापलेलं डोकं पुन्हा झणाणलं. तो म्हणाला, माझ्या पायतानाचं काय झालं? असंच शिवीन कवा तरी. चांबार सळ ओढीत म्हणाला, अगं पर कवा? शिवाचा सूर कडक निघाला. तसा धोंडी गरकन फिरून गुरकला. मी कोणालाच येळवकीत सांगित नसतो. येळवकूत बाळू भटाच्या पंचांगात हत नाही. पर महिने 4 झालं की, शिवा बोलला. झाला असत्याल. धोंडीनं डिरकी फोडली. दिस येत्यात नि जात्यात. ते काय घर बांधून राहत नसत्यात. नाना, आडवं बोलू न ग. शिवा वैतागला. माझं पायतान कवा देणार ते सांग. तेवढंच मला सांगता येत नाही. चांबारानं उजव्या हातानं कुडबुडं वाजवलं. मग माझं 2 रुपये देऊन टाक. शिवा म्हणाला. इसारतीचं पैसे दे. मी परत येणार नाही. नाही देत जा गुमान. धोंडे चांबार इसारतीचं 2 रुपये परत मागताच भडकला. शिवावर डोळे वटारून म्हणाला, मला काम करू दे. डोसकं फिरवू नगस. असं का? मग माझं पैसे दे. शिवा किंचित पुढे सरला आणि चांबार तरकटून उठत म्हणाला, शिव्या,
जातोच का आता लाथ घालू? घाल, ये. शिव्या काठी घेऊन सरळ झाला आणि दोंडी त्याच्या अंगावर ताव धरून आला. तसा शिवानं काठीचा दणका दिला. तडाक्यात धोंडीचं डोकं फुटलं, रक्ताची चिपळी उडाली आणि लगेच दुसरी काठी शिवानं हाणून चांभार जमीनदोस्त केला. त्याला सरळ होऊन अंगावर येऊ दिलाच नाही. तो डोळे झाकून त्याला चोपू लागला आणि मग शेवटी धोंडी चांभार रक्तगाळीत अंगणात आला. धावा धावा, मेलो. धोंडीनं आरोळी ठोकून लगेच जोरदार बोंब ठोकली. क्षणात चांभारीनेही दारात आली आणि तिनेही बोंब ठोकली. पोरं बाळं बोंबलू लागली. बोंबाबोंबीनं गाव बावरला. चांभाराच्या घरावर दरोडाच आला असं कित्येकांना वाटून लोक चांभारवाड्याकडे धावत निघाले. सर्व वाट्यांनी पेटते कंदील, हत्यारं, ओरड, हे सारं आपल्याकडे येत आहे असं पाहून शिवा गांगरला. राग मावळून आता तो भानावर आला होता आणि भानगड वाढते आहे असं वाटून त्यानं घर जवळ केलं. शिवा मारामारी करून धोंडी चांभाराला मारून आलेला पाहून येसू घाबरली. चिमाच्या तोंडचं तर पाणीच पळालं. आता गाव येईल, पाटील चांभाराची बाजू घेऊन हाणामारी करेल. हे बरं झालं नाही, चिमा म्हणाली. शिवा, तू आता रानात जा, वक्ताला बगल दे, जा. त्या दोघीही घाबरल्या. त्यांनी शिवाला जबरीनं घराबाहेर घालवला आणि खरंच गावकरी दारात आले. पाटील मिशा तोडीत बोलला आणि शिवा घरात नाहीसा बघून पुन्हा सर्व गाव घरोघर गेला आणि सकाळीच चांभारानं तालुका गाठला. तो सरकारात हजर झाला आणि शिवाला पकडण्यासाठी सरकारी धरणं सुटलं. पोलीस शिवाच्या पाठशोधनी लागले. चांभार फार आडदंड, जाऊ द्या, बरं दणकं खाल्लं असं म्हणत मालवाडी आपल्या कामाला लागली. पण सरकारी कायदा शिवाला अटक करण्याची शिकस्त करीत होता आणि हाताळण्याच हातदांड्यांची फरशी कुऱ्हाड घेऊन शिवा डोंगरात हिंडत होता. फरारी पण त्याच्या अंगवळणी पडत होतं. कैक फरारी त्याला मिळाले होते आणि डोंगर त्याचा सोबती झाला होता. फासात अडकलेला वाघ प्रथम धडपडतो, परंतु ती त्याची धडपडच त्याला संपूर्ण जेरबंद करते आणि तो कायमचं अडकून पडतो. तद्वत शिवाचं झालं होतं. डोंगरात तो स्वतःच गुंतला होता. कैक गुन्हेगार त्याला सामील झाले होते आणि दिवसभर ते डोंगरात राहून रात्री त्या खोऱ्यात चोऱ्या करीत होते. मेल्या मेंढरू अग्नीला भीत नाही, या न्यायानं शिवाई हातपाय हलवीत होता. जबरी, दणकट, उदार, निर्भय अशी कितीतरी माणसं घेऊन तो त्या भागात संचार करीत होता. सर्वत्र शिवाचा बोलबाला होत होता. शिवा रात्री हळूच मालेवाडीत येत होता. आईला आणि येसूला भेटत होता. पुढं काय करायचं याचा विचार करीत होता. तो जेव्हा येत होता तेव्हा येसूचं मन आनंदानं नाचत होतं. ती रात्री येसू भाग्याची मानत होती. आपला नवरा फरारी आहे हे तिला जाणवतच नव्हतं. पुन्हा शिवा पहाटे डोंगरात जात होता. रोज दरोडे पडत होते. कैक टकुरी फुटत होती. मी म्हणणारे दांडगी सर हंबकुटे आले होते. त्या सर्वांवर शिवानं खंडणी बसवली होती. सांगेल ती रक्कम, मागेल ती रक्कम लोक त्याला आणून देत आणि विरोध करील त्याची दिवसा धुळदाण होईल. शिवाचा हा व्याप ऐकूनच धोंडी चांभार गारटला होता. आपल्यामुळे शिवा फरारी झाला. जर तो आपल्याकडे आला तर, या विचारानं त्याचं धाबं दणाणलं. त्यानं एके दिवशी तालुक्याला जाऊन आपला खटला काढून घेतला. पण एका खटल्यानं काय होणार होतं? शिवानं अनेक गुन्हे करून आपल्या हातानं डोंगर रचला होता. परंतु शिवानं मालेवाडीला हात घातला. मध्येच एक चमत्कार घडला होता. कित्येक गवंडी, सुतार शिवाचं घर बांधित होते. वड्यार दगड आणून टाकीत होते. आपोआप काम सुरू होतं. तो प्रकार पाहून लोकांना अचंबा वाटला होता. रोज येऊन लोक पाहत होते आणि शिवाच्या घराच्या भिंती वर चढत होत्या. येसूबाई निर्धास्त होती. चिमा आनंदात होती. पण येमाजी जळत होता. शिवा फरारी झाल्याचं ऐकताच त्यानं देवाला नारळ फोडला होता. आज ना उद्या तो अडकणार आणि आपली पोरगी मोकळी होणार, तिचा जीव सुटणार. शिवा लवकर पोलिसांना सापडावा म्हणून त्याचा जीव तुटत होता. आपल्या अंगावर कुऱ्हाड घेऊन येणाऱ्या जावयाचं वाटोळं लवकर व्हावं म्हणून तो देवाला नमस करीत होता. अधूनमधून येमाजी मालेवाडीला येत होता. तो पार बदलला होता. माहेरी चलण्याचा तो येसूला आग्रह मुळीच करीत नव्हता. उलट धीर धरण्याच्या 4 गोष्टी तो मुलीला सांगत होता आणि शिवा कसा, कधी येतो याची तो येसूकडून बातमी काढत होता. नकळत येसूचं काळीच कुरतडीत होता. 6 महिन्यात शिवा सरकारला डोईजड झाला आणि सरकारनं शिवाला जिवंत अगर मृत हजर करील त्याला 2,000 रुपये रोख इनाम जाहीर केलं. तसा येमाजी देहभान हरपला. तो तालुक्याला गेला आणि शिवाच्या अटकेला काय काय करायला हवं याची पोलिसांना खबर देऊन स्वतः त्यात सामील झाला.
काट्यानं काटा काढावा या न्यायानं पोलिसांनी यमाजीची मदत घेऊन एके दिवशी शिवाच्या नव्या घराभोवती फास लावला. बंदुका रोखल्या आणि भयंकर वाघाला पकडावा तसा शिवाला कैद केला आणि रातोरात मुसक्या बांधून घेऊन गेले. शिवाला कैद होताच चिमाची कंबर कसली. शिवा शिवा करून तिनं आकांत मांडला आणि येसूवर आकाश कोसळलं. ती शिवासाठी वेडीपिशी झाली. एकदा भेटावं म्हणून ती साऱ्या गावाच्या पायधरणं करू लागली. मी बाई माणूस, सोबत चला, असं तिनं साऱ्यांना विनवलं. पण उगीच आपल्या मागं लछाण लागायचं म्हणून जो तो आपल्या अडचणी सांगू लागला. एमाजीनं तर मालवाडीचं नावच टाकलं होतं. शेवटी किसना महाराला दया आली आणि तो तयार झाला. येसू किसनाला घेऊन तालुक्याला गेली आणि शिवाला भेटली. येसूला आनंद झाला, दुप्पट बळ आलं. ती रडत हसत पोटभर शिवाशी बोलली आणि येसूला पाहून शिवालाही हर्ष झाला. तो म्हणाला, येसू, मला मोठी सजा लागणार आहे. घर आहे, पैसा येते. तू मी येईपतूर कड काय, माझी वाट बघ आणि आईला जप. जर मी काळ्या पाण्यावर गेलो तर आईची तोंडभेट होणार नाही. आता तूच तिचा शिवा, करशील एवढं? हो हो, येसून हुंदका कंठात दाबून मान डोलावली. ती थरथरत्या ओटानं कसं तरी म्हणाली, मी आत्यासनी सोडून कुठं जाणार नाही. तुम्ही कवा बी या, मी वाटकडं डोळे लावून बसन. बस एवढंच कर, शिवा म्हणाला. येसू, मला फाशी होणार नाही. मी कैद भोगून येईन. आईची आशा नाही, पण तुझ्यासाठीच मी येणार. तू जप. येसूला रडू कोसळलं. ती बोलली नाही, पण शिवानं किसनाचं पाय धरलं. नाना, उपकार कर. माझी म्हातारी आणि येसू यासनी जप. मी वाघ आहे. मी येऊन तुझ्या उपकाराचा डोंगर परत करेन. बिनगोरी दिवस काढ. किसना त्याच्या पाठीवर थाप मारून म्हणाला, या दोन जीवांची फिकीर करू न ग. शिवानं किसनाच्या पायावर डोकं ठेवलं आणि भेटीची वेळ संपली. शिवा निघाला तेव्हा तो हळूच म्हणाला, येसू, 2000साठी तुझ्या बानच मला या बेड्या दिल्या. आता तू जपूनस. आणि थोडे दिवस गेले. निकाल तारीख जवळ येत होती. येसूचं भवितव्य तराजूत होतं. किती शिक्षा लागणार हा प्रश्न तिला भेडसावित होता. परंतु ती वेळ एकाएकी भरकन आली. त्या दिवशी येसू आणि चिमा जेवून बसल्या होत्या. अंथरुणाची तयारी करीत होत्या आणि तोच किसना महाराणी येऊन खबर दिली. शिवाला 12 वर्षाचं काळं पाणी झालं. हे ऐकून येसूला दरदरून घाम सुटला. चिमानं अंग टाकलं. दोघींनी आक्रोश केला, पण उपाय काय? ती रात्र त्या दोघींनी रडून काढली आणि सकाळी उठून येसू दिवस मोजू लागली. 12 वर्षाचे दिवस मोजण्याची तिच्या मनानं तयारी केली. ती एक एक क्षण लोटू लागली. एके दिवशी रात्री त्या सासूसूनं जेवून बसल्या होत्या. येसू मनात दिवस मोजून मोकळी झाली होती. इतक्यात यमाजी आला. त्यानं 2 माणसं बरोबर आणली होती. तो म्हणाला, हं येशे, चल. कुठं? येसू घाबरली. तिनं गांगरून वर पाहिलं. चिमाची नजर रडून मेली होती. तिनं डोळ्यांना ताण दिला. येसूचे ओठ वाळलेले. ती म्हणाली, बस की. नाही, आधी चल. यमाजी गुरकला. अगं पर कुठं? येसू वैतागून म्हणाली, नीट सांग की कुठं चलू ते? आपल्या घरला. यमाजी म्हणाला, मला यायचं नाही. तुझा बा येईल, गुमान चल. यमाजीनं मटकन येसूचा बुचडा खसकन हिसका देऊन धरला. नि तो म्हणाला, ह्यो बघ म्या तुझी जिपरी धरली. ये म्हणा आता कुऱ्हाड घेऊन. चल. यमाजी ओरडला, मला जीव मार. येसू सर्व शक्ती एकवटून ओरडली, मी हतच मरण, पण कुठे येणार नाही. माझा मुर्दाच या घराबाहेर निघल. मी बरा तुला हत मारीन. असं म्हणून यमानं येसूला ओढली. तशी चिमा ओरडली. तिनं ऊर बडवून घेतला. पण तेव्हा यमाजी येसूला घेऊन वाट लागला होता. रान मांजरानं चिमणी पळवावी तसा तो येसूला घेऊन पळत होता. ओढाओढीत चिमाच्या पुढील दिवा ठोकरीनं उडाला होता आणि त्या घरात अंधार दाटला होता. त्या अंधारात चिमा धडपडत होती, ओरडत होती. शेवटी तिनं बोंब ठोकली. ती बोंब ऐकून गावातला किसना महार आला. त्यानं गाव जमवला. पण यमाजी येसूला घेऊन गेला होता. चिमा भुई चाचपीत होती. गावाला पेच पडला. आता या म्हातारीचं कसं होणार? त्याच्यावर गावानं विचार केला आणि ही म्हातारी जगवायची असं ठरलं. शिवासाठी रडून आंधळी झालेली चिमा येसूचं नाव घेऊन तळमळू लागली आणि शिवाकडे पाहून गाव तिला जपू लागला. गावातील आह्या बाया वाकडी वाट करून चिमाकडे येऊ लागल्या. ऊन भाकरी, लोणचं, खरडा, डांगर चिमाला देऊन शिवारात जाऊ लागल्या. किसना महाराणा आपली 2 पोरं चिमाच्या तैनातीला नेमली. पाणी, भाकरी याची तो काळजी घेऊ लागला. 8 दिवस गेले आणि 9व्या दिवशी येसू मालवाडीत परत आली. पुन्हा गावाला आश्चर्य वाटले.
माहेरातून सासरी पळून येणारी ती येसू सर्वांना आगळी वाटली. साऱ्यांनी तिचं कौतुक केलं आणि येसूनं आईच्या गळ्यात पडून दुःखी मुलीनं हंबरडा फोडावा तसा चिमाला मिठी मारून डाव फोडला. चिमाचा आत्मा शांत झाला. रखरखीत चेहऱ्यावर पुन्हा एक हास्याची सुरकुती उमटली. परंतु 1 महिना गेला नाही, तोच यमाजीने येऊन पुन्हा येसूला ओढून नेली. पुन्हा दुःखाचा सूर्य तिच्या डोकीवर बसला. पुन्हा ती येसू आणि शिवा यांची वाट पाहू लागली. आणि खरंच माया वेडी असते. 1 महिन्यात येसू परत पळून आली. पुन्हा चिमाच्या डोकीवर नितळ सावली आली. परंतु यमाजीला चैन नव्हती. त्यानं एका रात्री येऊन चिमाचा आनंद ओरबाडून नेला. येसू शिवाच्या कैदेचे दिवस मोजण्याऐवजी माहेरातून सासरी पळून येण्यात दिवस घालवत होती. तिचं जीवन वावटळीप्रमाणे भरकटत होतं. ती पळून येत होती आणि यमाजी तिला ओढून नेत होता. गरीब म्हणून कोणी दाद घेत नव्हता. त्यात ती बेवारशी होती आणि बापच तिला पळवीत होता. मग कोण काय करणार? ती पळून दमली होती, पण शिवाला दिलेलं वचन ती विसरली नव्हती. ती त्याची शेवटपर्यंत वाट पाहणार होती आणि यमाजीही कंटाळला होता. 2 वर्षात तो बेजार झाला होता. येसूचा कायमचा बंदोबस्त करायचा त्यानं बेत केला आणि खुसगावच्या पिऱ्या मांगाकडे गेला. त्यानं येसू पिऱ्याला देऊन टाकली. प्रथम त्याचा होकर घेऊन मग त्याने येसूला पुन्हा पळवून नेली आणि तिला पिऱ्याला देऊन मोकळा झाला. आपल्या मानेवरचं ते शिवं त्यानं पिऱ्याच्या मानेवर ठेवून हळूच अंग काढून घेतलं. येसूच्या दैवी माहेराऐवजी दुसरं सासर आलं आणि ती सासऱ्यापासून सासरी पळून येऊ लागली. तिच्या जन्माची नवी कुत्तरओढ सुरू झाली. 1 वर्षात तिची दमछाक झाली. त्या भयंकर जीवनाचा तिला कंटाळा आला. तिचं सर्वस्व, तिचं मन, तारुण्य सारं सारं करपून राख झालं. तिच्या अब्रूचं कोळसं झालं. परंतु फक्त शिवा येणार या एकाच आशेवर ती जगत होती आणि खुसगावातून मालवाडीला पळून येत होती. चिमाच्या सारंच अंगवळणी पडलं होतं. येसू येत होती आणि जात होती. पण किसना महाराला वैताग आला. त्याने एकदा तुरुंगात भेटून म्हातारीचा हाल आणि येसूच्या जन्माची परवड सांगितली. ते ऐकून शिवाचं डोकं बधीर झालं. पण तो तरी काय करणार? तो 12 वर्षासाठी मोठ ओढीत होता. त्यानं आईची, येसूची, मालवाडीची साऱ्यांची आशा सोडली. पण येसूनं धीर सोडला नव्हता आणि संकटांनी तिची पाठ सोडली नव्हती. दैवानं घात केला. येसूला दिवस गेले. ती गरोदर राहिली. मग मात्र तिनं शिवा, चिमा, मालवाडी या सर्वांची आशा सोडली. दुसऱ्याचं बीज कुशीत घेऊन मालवाडीत जाणं तिला लज्जास्पद वाटलं. ती वेडे येसू मनात कडत तडफडत नव्या नवऱ्याच्या घरी नांदू लागली. स्थिर झाली. मग दगडासारखा यमाजी निर्धास्त झाला. पिऱ्या दरकला. परंतु चिमा येसूच्या येण्याचे दिवस मोजित होती. शिवाला 12 वर्ष लागणार होती. पण येसू येणार हे तिला माहीत होतं. ती रोज उठून नव्या भिंतीला पाठ लावून पूर्वेत डोळे फाड फाड फाडून पाहण्याचा प्रयत्न करीत होती. येसूची चाहूल घेत होती. तिची ती दारुण स्थिती गावकऱ्यांना असह्य झाली होती. दुसऱ्याच्या दुःखात हृदयांना द्रव फुटतो नि डोळे भरून येतात. मालवाडीचं तसंच झालं होतं. ही म्हातारी लवकर मरून एकदाची सुटावी असं त्यांना वाटत होतं. चिमा बसली होती. सूर्यास्त केव्हाच झाला होता, पण त्याची तिला दखलच नव्हती. ती समोर पाहत होती. ती आपले निस्तेज डोळे उगीचच फिरवत होती. शिवाला 4 वर्ष झाली. येसूला आज 9 महिने होत आले होते. ती मनाला हळूच सांगत होती. तिची बुबळं त्या 2 मूर्ती कल्पनेनं पाहत होती. एवढ्यात निकाऱ्यावर पाण्याचा तांब्या होतावा तद्वत घडलं. ती बावचळून अस्थिर झाली. आई, कोण? चिमानं हात पुढं करून जमीन चाचपली आणि शिवानं चिमाला मिठी मारली. तो आवेग कंठात अडवून म्हणाला, मी शिवा आलो आई. शिवाला चाचपून चिमा हर्षभरीत झाली. आनंदाने तिचं काळीज बधीर होत होतं. आपला प्राणच या आनंदात जावा असं तिला वाटू लागलं. परंतु यमाजीची आगळी, येसूचा हाल, शिवाला सांगून मग आपण मरावं असा विचार येऊन ती लहान मुलाप्रमाणे रडू लागली. दुःख उफाळून आलं. शक्ती पांगुळली. ती रडू लागली. उशिरानं ती रडत रडतच म्हणाली, तू कसा आलास? 12 वर्ष भरली? नाही आई, शिवा तिचं पाय धरून म्हणाला. आई, नवं सरकार गादीवर आलं आणि त्यांनी मला सोडलं. मग चिमा भानावर आली आणि आपलं दुःख सांगण्याऐवजी ती रड रडून येसूचा हाल सांगू लागली. ती जळती 4 वर्ष ती क्षणात विसरली. मुंगीनं डोंगर गिळावा तसं नवल घडलं. सुखाच्या कणानं चिमाच्या दुःखाचा तो डोंगर घेऊन टाकला. तिनं रात्रभर शिवाला आपलं दुःख सांगून हृदय मोकळं केलं आणि सकाळी मालवडीचं ऊर थरारलं. शिवा आला लेका, पळा असं जो तो म्हणू लागला. पण शिवा कोणाशीच बोलला नाही. फक्त किसन महाराच्या पायावर डोकं ठेवून तयारीला लागला.
गाव दुरून पाहत होता. शिवा कुठेतरी गेला आणि प्रचंड घोडा घेऊन आला. आणि दुसऱ्या दिवशी नंगी तलवार घेऊन तो त्या घोड्यावर बसून यमाजीकडे गेला. अचानक आलेला शिवा पाहून यमाची बोबडी वळली. पोरं बाळ रडू लागली. यमा चाचरत म्हणाला, का? कसा आला? तुझा जीव घ्यायला आलोय. शिवा घोड्यावरून उतरला आणि यमाजी भेदरून खाली बसला. शिवाची तलवार पाहत म्हणाला, मला मला मारू नका. दुसरं काय बी करा. तुम्ही सांगाल ते मी करेन. मग असं कर, शिवा डोळे वटरून म्हणाला. आपल्या हातानं आपलं नाक कापून घेऊन परवा मालवडीला येऊन मला दाव. नाहीतर तेरवा येऊन मी तुझं डोसकं मारेन. तरच बापाचं नाव सांगेन. बरं बाबा, घेतो कापून. यमाजी मटकन खाली बसला आणि शिवानं घोडा फेकला. तो आडाला झाला आणि दिवस बुडण्यापूर्वीच खुसगावात शिरला. येसूच्या घराची चौकशी करून गपकन दारात घोडं उभं केलं. येसू बाळंती नव्हती. तिला आज 12 दिवस झाले होते. मुलाचं आज बारसं होतं. घरात बायांनी गर्दी केली होती. पिऱ्यानं पान सुपारी आणली होती. मुली पाळणा घात होत्या. येसू काजळ घालून क्षणभर सारं विसरली होती. पाळण्याभोवती घुटमळत होती. येसू, अंगणातून शिवानं हाक मारली तशी ती घरात चमकली. 4 वर्षानंतर ती तो आवाज ऐकत होती. त्या हाकेनं तिच्या हृदयाचे सर्व बांध फोडून वाट केली. ती मोठ्यानं ओरडली, आले. येसू भरकन दारात येऊन शिवाच्या गळ्यात पडली. आक्रोश प्रबल झाला. त्यानं गगनाला कंप भरवला आणि गाव महारवाडा एक झाला. पिराजी मात्र मेघ रोवल्यासारखा जागचा हल्ला नाही. शिवा अचल उभा होता. तलवार मुठीत धरून तो घरातून पिऱ्या येण्याची वाट पाहत होता. एक म्हाताऱ्या निर्ढाव करून म्हणाला, मालवाडी कर, काय विचार करून आलाय? येसूला न्यायचा, शिवा म्हणाला. एवढाच विचार करून आलोय. आणि जर या विचाराच्या आडवं कुणी आलं तर त्याला तलवारीनं आडवं करायचं असा बी विचार केलाय म्या. पर तिला एक मूल, म्हातारा बोलला. मूल? त्याला बी नेणार, शिवा ओरडला. क्षणात येसूच्या अंगात वीज संचारली. ती भरकन घरात जाऊन बाळाला घेऊन आली. तो गोळा पोटाशी धरून तिनं शिवाच्या पायावर डोकं ठेवलं. शिवाचं डोळं भरून वाहू लागलं. त्याचा कंठ भरून आला. येसू, शिवानं हाक मारली आणि त्याच्या पायावर ते बाळ ठेवून ती चटकन उठली आणि शिवानं गपकन तिला उचलून घोड्यावर बसवली. तशी ती बावचळली. पण लगेच शिवानं ते बाळ उचलून तिच्या ओटीत घातलं. ते मूल पोटाशी धरून येसू देवाला, जगाला सांगत होती, मला पुन्हा पुन्हा हाच नवरा दे. मी अनंत दुःख सहन करीन. शिवा घोड्याचा लगाम ओढीत मालवाडीची वाट चालत होता. त्याला येसू नवी वाटत नव्हती. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास इतरांना शेअर करा. कथेला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.